नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी अक्षर तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. तर मित्रांनो, आम्ही निघालो आहे आता विरारला. आई आली गावावरनं खास साखरपुड्यासाठी. आणि ही आमची सोनाली, नुसता मोबाईल. तर परीला, सोनालीला आणि आईला घेऊन चाललो आहे. पप्पा पुढे गेलेत. तर मी जॉबवरनं आलो आणि निघालो आता. आणि आता बघतोय आम्ही रिक्षाची वाट. परी होय काय बघते रिक्षा काय भेटत नाही, तुझी वाट बघते. लांबचा प्रवास आहे विरार, म्हणजे ठाणा टू विरार. चला बघूया कसं होतं आपला प्रवास. पहिल्यांदा चालली काय तू सोनाली, तू विरारला? मी पहिल्यांदा चाललो असं वाटतं मला. हां जीवदानीला गेलेलो आणि शिड्या पण चढलेलो. भरपूर शिड्या होत्या जीवदानीच्या. आई आणि पप्पांना घेऊन जाऊया जीवदानीला. काय बोलतेस? तुला बघायची आहे जीवदानी? दिसत नाहीस तू आई. शिड्या आहेत भरपूर. हां चढायला लागतं. तसं काय नाही. हां अगं भरपूर आहे जिने. परी इशिंग ना आहे ग. परीला पण घेऊन जाणार. तर मित्रांनो, रिक्षा भेटली. कसा वाजता पोचलो ठाणा स्टेशनला. आणि ट्रॅफिक जाम होतं म्हणून तिकडे थोडंसं पाठी उतरलो आणि थोडंसंच राहिले. चालत चाललो. परी झोपली रिक्षामध्ये. लय ट्रॅफिक व्हायला लागले ठाणा स्टेशनला. बस बी जाम आहे तिकडे. तर मित्रांनो, आता जायचं आहे विरारला. आणि ही आपली 7ची गाडी आहे, जलद आहे. कसं जायचं या सगळ्यांना घेऊन? खूप गर्दी आहे. काय चाललंय? हे परी काय चाललंय? कोणाची बॅग आहे? आता पोचलो आपण विरारला. किती गर्दी बाबा इथे. गाडी पॅक होती. आमची लाईन बरी सेंटर. काय ग बाबे, काय बाबा काय बघतेस माझ्याकडे? आता पप्पा इथे घ्यायला. आता पप्पा घ्यायला आले स्टेशनला विरार. आई आमची दमली. काय खाते? पेन घेतला. इकडनं किती लांब आहे पप्पा? हे काय हे पुंतळला की झाला जवळ आहे. आई दमली. सोनालीला लागली भूक आणि ती घेते आता भेळ. काय ग किती वेळ नाही? आपली लाईनच बरी ना. इकडे बघ तरी. पाणी द्या. बापरे लेस. हा पाणी आहे बघा आणलं.
पैसे हा पळाले. शुभ सकाळ मित्रांनो. तर आम्ही चाललो आता हॉलवर. आज आहे साखरपुडा. आपल्या ताईचा साखरपुडा आहे आणि तयारच होत नव्हते कोण. नेहमीप्रमाणे लेट होता आम्हाला. चला जाऊया साखरपुड्याला. तर मित्रांनो आता आपण पोचलोय ममता ग्राउंड. ओपन हॉल आहे विरारला आणि ही आपली मंडळी. तर मित्रांनो आहे ओपन ग्राउंड साखरपुड्याचा हॉल. कोणता ज्यूस आहे बाप्पा? हे कैरी पन्नी देते. मस्त आहे ना. आवडलं का? जरा गरमीत बरं वाटणार आहे. अरे कितव्यांदा काकी कितव्यांदा? आणि इजा हर्षद नेहमीप्रमाणे बाहेर गेले का? कुठे हर्षद? कुठे बाहेर गेलाय का फिरायला गेलाय? ते म्हणतात बाहेर गेलाय, ते म्हणजे फिरायला गेलाय असं म्हण ना. दुसऱ्यांदा ना? दुसऱ्यांदा तुझं पहिलं आहे, हिचं दुसऱ्यांदा.
विद्यार्थी मुलगी दर्शना तिचा साखरपुड्याचा कार्यक्रम हा तो मान्य करून घ्या. ही सगळी विडे नारळ पान सुपारी विडे सगळ्या ठेवलेला मान काढलेला ते मान्य करून घेऊन सर्वेशी दया करून तिचा ह्या साखरपुड्यापासून लग्नापर्यंत पुढे उभे राहून तिचा सगळा चांगला करून घ्यावा महाराजा. आणि तसाच ह्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात सगळे उपस्थित मीडियावर राजी होऊन तिचा कार्यक्रम सर्व व्यवस्थित पार पाडा महाराजा. बोला पावनादेवी माते मानदेव महाराज की जय. हट्टोळ खुर्द आणि तालुका कणकवली सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. तर ही जी पुस्तकता दर्शन आहे पहिला त्याचे विजय नऊ रातम त्यांची कन्या. तर ही फूल म्हणून तुम्हाला पसंत आहे. त्याचप्रमाणे तुमच्या घरच्या मंडळींना नवरदेवच्या आईवडील मंडळी सगळ्यांना पसंत आहे. बरोबर आवाज येतो पसंत आहे. नवरदेव म्हणून मी आता चिरंजीव वेगळे तुला विचारतो तेव्हा हे आता नाव घेतले की पुस्तकता दर्शना प्रजापती विजय करून राहतात हक्कू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुली नवीन म्हणून तुला पसंत आहे. तर बघा नवरदेवांना पसंत आहे. नवरदेवांच्या मामांना नवरदेवाकडील मंडळींना सर्वांना ही वस्तू पसंत आहे की संस्था दर्शना आता त्यांची झालेली आहे. मामा तुम्हाला विचारतो मी हे नवरदेव आमचे आले बघा चिरंजीव योगे तर आता मामांना देखील पसंती झालेली आहे. तर वधूला मी विचारतो की संस्था दर्शना हे आमचे चिरंजीव योगेश आहे. महेंद्र रामचंद्र पाटील मुक्काम चिखलपाडा श्री चिरंजीव योगेश श्रीयुत महेंद्र रामचंद्र पाटील मुक्काम चिखलपाडा सफाई रेल्वे स्टेशन तालुका जिल्हा पालघर. तर हे आहेत आमचे योगेश. हा तर वधूला देखील योगेश नवरदेव पती म्हणून पसंत आहे. तर बघा एकमेकांची पसंती झालेली आहे. मामांची पसंती झाली घरच्या लोकांची पसंती वधूवरांची एकमेकांची पसंती झाली. तर मग आता विलंब कशाला पाहिजे. तेव्हा साखरपेढे झाले का वाटून मिळाले का सर्वांना झालं दोघं सर्वांना मिळाले का साखरपेढे. हा तर आता बघा यांची पसंती झाली तर आपण इथे चिरंजीव योगेश आणि ती चौका दर्शना गीता या दोघांचा वाढनिश्चय अर्थात साखरपुडा या गणपतीच्या साक्षीनं या रांगाच्या साक्षीनं आपण उभरता जमलेल्या सर्व मंडळींच्या साक्षीनं संपन्न झालेला आहे. आणि त्यानिमित्तानं हे पेढे साखर वाटलेली आहे. तर वधूवर प्रथम एकमेकाला पेढे देतील किंवा भरवतील त्यांच्या इच्छेप्रमाणे. त्याचप्रमाणे मामा एकमेकाला पेढे पुन्हा देतील किंवा साखर देतील भेट देतील. आणि यांनी दोघांनी पेढे खाल्ले तर आपण सर्वांनी पेढे खायचं. या पुढे या गणेशाला या विघ्नार्थ्याला आरती करून त्याचे आशीर्वाद घेत आहोत. भरपूर आरती निरंजन समर्पयामी. आता तुम्ही काय करायचं यांना सुरुवात करून एका करायची यांना सुरुवात तुम्हाला करायची असेल तर जरा आणि तुझे मामा परत मामा यांना देखील आरती करण्यात येते. नवरदेवांना आरती झालेली आहे. नवरदेवाच्या मामांना आरती झालेली आहे. आणि ती औषधं वगैरे कारण काय मी सगळं तुला वाचता येईल नंतर करायला दाखवायला येणार नाही. कुंकुम सौभाग्य समर्पयामी. सगळ्यांनी आधारून ठेवा म्हणजे की सर्वांनी उजळणी केली असा या 5 सौभाग्यवती आहे समासिनी सर्वांनी त्या वधूची उवाळणी करून जे ओटभरणी कर्म आणि प्रकारचे ओटभरणी कर्म करीत आहे. हरिद्रा कुंकुम सौभाग्य येण्या नारिके फलम समर्पयामी. ब्रह्माफलम समर्पयामी. इंद्रफलम समर्पयामी. ओटभरणी करीत आहेत की मंगल पूजन झालेलं आहे. गणपती पूजन गणेश पूजन कलश वनवादेव शिवमंगल पूजन आयुष्यवान यावत मार्गे प्रतिनिधी भाग करू नका. हरेला कुंकुम सौभाग्य समर्पयामी. ओटभरणी कर्म आणि करीत पकडून ठेवलाय खाली बसून इतके पूर्ण कामना लिंग वगैरे तुम्ही तिकडे
काही उभेदार मंडळींना इकडे जो शुभमंगल असतो समाई काठी पुढे चालेल ना तिकडे समाई काठी आहे ना या मंडळींना काका जोरात काका जोरात साखरखेडेकर त्यानंतर आपण खायचं दोन गोड करायचं आणि आशीर्वाद द्यायचं अभिनंदन करायचं टाळ्या वाजवून यांना द्या यांना झालेलं तुमची हा साखरपुडा इकडे संपूर्ण झालेला आहे शुभम बहुत शुभम मामा या तुम्ही पण थोडी साखर बदला मग भेट द्यायची आहे ना आता वधूवर एकमेकाला या साखरपुड्याचे पेढे आणि साखर बनवत आहे शुभम पाहतो वाजवा टाळा स्माइल द्या स्माइल पेढा बनवलेला आहे टाळ्यांचा आवाज होता जरा आशीर्वाद भाऊजी अभिनंदन करा भाऊजी असा यांचे अभिनंदन आहे साखरपुड्यानिमित्त अभिनंदन आता आला आवाज मामा तुम्ही घ्या आता पेढे साखर का या बघा प्रेम किती आहे ते मामा लोकांचं गळाभेट होऊन जाऊ दे गळाभेट घ्या आयुष्यवान धनवान लक्ष्मीवान भाऊ आशीर्वाद देत आपला पेढे खाऊन घ्या सर्वांनी पुन्हा एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा आशीर्वाद लक्ष्मीवान भावा अखंड आयुष्यवान इतके मनोकामना पूर्ण असतो मंगलम भगवान वाजवा आता नवरदेव वधूला आयुष्यवान धनवान लक्ष्मीवान भाऊ नवरदेवाच्या आई आयुष्यवान भाऊ इतके मनोकामना थोडं आता सध्या फक्त नवरदेवांची ती भेट होते आणि त्यांचे आईवडील लग्नामध्ये आपण सगळे भेटू येतात मला नमस्कार करते ही नवरीची आई आता नवरदेवाचे आई वडील आणि नवरदेवांना नमस्कार करणार नवरदेवांना मामा द्या त्यांच्या आता श्रीफळ इकडे बाबा हे श्रीफळ इकडे घ्या नवरदेवाचे वडील घ्या गळाभेट घ्या घ्या गळाभेट बेटा बेटा कडकडून घ्या बाबा काका समोर ह्या साईडला बघा काका टाळ्या वाजवा योगेश भाऊ तर मित्रांनो आता साखरपुडा संपन्न झाला आणि आता जेवायला आलो होतो आणि जेवणामध्ये काय ते तुम्हाला सांगतो आणि हे आपले जेवणाचं पाठची लाईन लागली जेवणाला आणि जेवणामध्ये काय ते तुम्हाला सांगतो ना काय व्हेज कोल्हापुरी डाळ गुलाबजाम चिकन मसाला
किती प्लेट? किती? आवडला? आईस्क्रीम आवडला? जेवण पण मस्त आहे. अरे वा, एक नंबर ना. किती घेतो आता? एकच येतो मी. एका सगळ्यांच्या हे नाही गेला. हां, आता घेतो मी आणि सोनालीसाठी. बाय बाय काका. बाय बाय, भेटूया आपण लवकरच.